आपण एक समोर जाणार आहे. समोर बाजारभाव काय कसं मार्केट खाली होतं किंवा जे काही आहे आपले शेतकरी बांधव आहे ते कसे खाली करते काय करते ते बघणार आहे. आपण बघणार आहे. आता हे बघा इथं गोल्टी खाली होऊ राहिली. क्या बोलती पब्लिक. नमस्कार मंडळी. आता तुम्ही म्हणलेच होते की गाळ्यावरचा पण एखादा व्हिडिओ घ्या, तर आता आम्ही डायरेक्ट गाळ्यावर आलेलो आहे. तुम्ही बघू शकता गुवाहाटीचा गाळा आहे, हा डबल बीचा गाळा आहे. आता आपण शेतकऱ्यांनाच विचारूया की इथं कसं व्यवस्थित कसं खाली झालं, काय झालं, इथं काय वांदे वगैरे काय निघाले का, झाले असेल 10-20 रुपये कमी किंवा काय 5-50 रुपये कमी झाले ते आपण त्यांनाच विचारूया. नमस्कार दादा. नमस्कार. दादा मला एक सांगा, तुमचा माल किती किती कॅरेट होते? 80 कॅरेट होते. किती तोडा होता? 5/6. 5/6 तोडा होता. हो. मला एक सांगा, काय बाजार भाव आले होते? 141 नाद होतो. किती रुपये खाली? 131 ना. 131. हा 200. 231. 231. हा 241 ने आले. 231. 231. किती रुपये खाली गेले, कमी केले? काही नाही, 10 रुपये कमी. 10 रुपये कमी. काहीच अडचण तुम्हाला गाळा काहीच अडचण नाही, काहीच नाही, व्यवस्थित गाळा आहे. मी माझं एक म्हणणं आहे, शेतकरी 5,000 रुपयाला समाधानी असतात. हो समाधानी आहे तेवढं? हो समाधानी. फक्त काय 5-50 रुपये कमी थोडं पार्क तर होतच इकडे तिकडे. बाकीच्या गाळ्यामध्ये 5-50 रुपये नाही, तिकडे डायरेक्ट 40 रुपये एवढा होता. आता 2 वेळेस इथं खाली केले, काहीच अडचण नाही. काहीच नाही आली. काहीच नाही, काहीच नाही. त्यासोबतच आपलं दादा, तुमचं नाव सांगा. दीपक तळेकर. दीपक तळेकर. तुमचं दादा? सचिन आवटी. तुमचं दादा? रोहित आरोटे. गाव देशमाने. देशमानेवरून आले. हो चालेल. आता त्यासोबतच आपले काका आहे, काकाला विचारू कुठून आले, का आले, इथलं कसं खाली झालं, काय झालं. नमस्कार काका. नमस्कार. नाव काय तुमचं? लक्ष्मण साहेबराव मोरे. कुठून आला? देवरगाव. देवरगाववरून आले. काय बाजारभावने आले? बाजार भावानं 245 ना. 245 आले. काय किती खाली झाले, काय भाव? 100 आपलं 231 ना खाली झालं. समाधान आहे तेवढं? माझं समाधानी मानायला लागेल ना. मला एक सांगा, 15 रुपये 10-20 रुपये गाळावर कमी होत हो. त्याबद्दल तुम्ही समाधानी आहे? कारण की तुम्हाला माहिती आहे, हा. कारण की हा शेतकरी तुम्ही आता मार्केटमध्ये बाहेर काय मार्केटमध्ये बाहेर नाही म्हणजे टमाट्यामध्ये 1-2 गोष्टी राहणार. राहणारच 10-20 ला तर बांधेल नव्हतं, हो. फक्त जास्त करायला नको. नाही बरोबर आहे ना. मग 10-20 रुपयाचं काही नाही, पण मग जास्त जर कमी बरं, केलं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एखादा दुसऱ्या गाळावर असा अनुभव आलेला आहे का, लगेच 30 रुपये कमी झाले, 50 रुपये कमी झाले? नाही, आजपर्यंत म्हणजे 10-20 रुपयाचा फरक पडतोच कुठल्या गाड्यावर गेलं तर. चालेल. बरं, हे होते शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया. तुम्ही बघू शकता माल बघू शकता तुम्ही, कसा माल आहे. एकसारखा माल पडलेला गुवाहाटीला माल असंच लागतो. बघू शकता तुम्ही माल बघू शकता, एकसारखा माल लागतो. जास्त वर साईज नाही लागत गुवाहाटीला, जास्त कमी पण नाही लागत. बघू शकता. आता आपल्या इथं जे गाळ्यावर खाली करणारे आहे, जे तुम्ही शेतकरी मानता डॉक्टर आपल्या समोर आहे. नमस्कार भैया. नमस्कार भैया. भैया आपका नाम क्या है? हमका नाम है शामसुल. अच्छा, कहाँ से आए हो आप? हम कोलकाता से आए. सिलीगुड़ी. आपका माल कहाँ जाता है? गुवाहाटी जाता है, देवपुरी जा रहा है. अच्छा, गुवाहाटी और देवपुरी जाता है. अच्छा, तो आज आपने कितने गाड़ी माल लिया? हम अभी लिया 1 गाड़ी का माल. रोज का कितने गाड़ी का माल? 2 गाड़ी रहता है, 3 गाड़ी रहता है. 3 गाड़ी रहती है. अच्छा, अब आज माल नहीं मिला, गुवाहाटी का माल रहता है ना. हाँ, तो लोग किसान लोग गुवाहाटी का लेके आते हैं. अभी गुवाहाटी नहीं लेके आते, लोकल करके लेके आते हैं. इसलिए तो 2 गाड़ी माल में 1 गाड़ी लिया था. अभी आप वहाँ से किसान बोलते भाई तुम कौन से भी गाले पे जाओ, वहाँ 5-50 रुपए कम करते. अपने गाले पे कितने कम करते हो? 10 रुपया कम थे, 11 रुपया कम करते. 231 में आया था, 221 में खाली किया था. अच्छा, कि किसान का साथ 50 का काम कम नहीं करते ना? नहीं इतना हम लोग और किसान का साथ हम लोग खराब काम नहीं करते. हाँ ना? जो करते वो सस्ता दिल में करते. 10 रुपया 20 रुपया आप कमाते. भी किसान हो? हाँ. आपके गाँव में भी होता है क्या कुछ? हाँ, हम लोग गाँव पे किसान है, हम लोग लगाते हैं ना टमाटो. हम भी किसान है, वो लोग भी किसान है. हमारी गुजारिश यही रहेगी आपसे, हाँ. किसानों के साइड से, कि भैया तुम गाले पे आओ ना तो ज्यादा कम मत करो. जो हाँ. करना है 10-20 का ऐसा फर्क हम लोग करो. प्यार से बोल देते किसान को. दादा 231 में आया था, 231 में हम लोग खाली करेगा. गुवाहाटी माल होगा तो अच्छा, हम लोग को बहुत बदला निकालता अभी है. आप मुझे ये बताए, बोलो. क्यों 10 या 20 रुपए क्यों कम करते हो आप? वो माल उसका ग्रेडिंग नहीं होता है, टिक्का उक्का निकालते है बदला वाला. 10-20 हाँ, इसलिए हम लोग को छाटना पड़ता है. भाई लोग है अभी हमको दिखाए वहाँ कैसे पैकिंग होती है? 30 भाई कैसे लोग रहती रहते है? हैं, 30-25 भाई लोग रहते हैं छाटने के लिए. अच्छा, ये पैकिंग चालू क्या अभी? हाँ, अभी पैकिंग चालू है. भाई लोग पैकिंग करते हैं. अच्छा, ये पैकिंग चालू क्या अभी? अभी तो को उसको बदला वाला निकालते हैं. ये माल कब का है, कल का क्या? आज काल का है, काल का. कल का माल है क्या? मित्रांनो बघू शकताय, पॅकिंग चालू आहे, भाजी पॅकिंग चालू आहे. ऐसे तो गुवाहाटी का लगाते हैं सगळं ते. तो लेबल क्या है अपना? लेबल क्या है? डबल पी. डबल भी करने पहले गुवाहाटी का काम करते हैं. हे बघा मार्क बघू शकता. हे असं कॅरेट कोणचा यूज करतो आप?
पीपी का रिवर्स करते हैं। ये वापस आता है क्या? अल्फा वापस आता है? नहीं आता है, एक ही टाइम का काम, वन टाइम यूज। वन टाइम तो घुस अच्छा वेळ गया तो गया. ये आता क्या या इकडे मंडळी अजून या, तुम्हाला दाखवतो पॅकिंग कशी करताय. हे बघा बघू शकता, ही अशी पॅकिंग चालते. ऊपर क्या छाप लगा रहे हो क्या? अच्छा नहीं लगाया तो उधर दिखता नहीं है। अच्छा माल छाप चाहिए, लगाना चाहिए. हाँ ऐसा छाप लगाना चाहिए उधर। तो ये माल आपने बहुत अच्छे से ग्रेडिंग वगैरह कुछ निकलते कि नहीं इसमें? फिर नहीं निकलता ना, भाई लोग छापता है, हाँ छाट के माल भरा है क्या? छाप के माल बोला। मित्रांनो बघू शकता तुम्ही. आता मित्रांनो त्यासोबतच तुम्हाला हा माल तो पॅकिंग होतो. आपण तुम्हाला आता ग्रेडिंग दाखवूया. या इकडं जो काय टिपका टापका असणारा माल आहे तो काढला गेलेला आहे, तुम्ही बघू शकता. या इकडं हे बघा, हे असा टिपका टापका झालेला माल आहे. त्यामुळे तो संचालक बोललेला होता आपल्याला की आम्ही 10-20 रुपये कमी करतो. तर त्यामध्ये यांना हे असं डायरेक्ट काढावं लागतं, म्हणजे हा बदलाच असतो. त्यांना धड विकता येत नाही, काही नाही. ते पण अजून बघा इकडे पण बघा, बघा इकडे असं बाहेर लावलेलं आहे बघा. हा डायरेक्ट असं फेकून द्यायच्या हिशोबानेच असतो. आता आपण त्यासोबतच गाड्यावर असे वयोवृद्ध म्हणजे असे वयस्कर असे माणूस आहे त्यांच्याबद्दल जाणून घेऊया काय करतात. नमस्कार सर. नमस्कार, नाम क्या आपका? जगन्नाथ सिंह। जगन्नाथ सिंह. आप यहाँ क्या काम करते हो? पावती बुक लिखते हैं। पावती बुक लिखते हैं, यानी आप मुंशी हो? हाँ, हाँ म्हणजे आपले मुंशी साहब है. मुंशी साहब क्या कैसा आपका काम कैसा चालू है? काम चल रहा है, थोड़ा ढीला चल रहा है अभी। आगे बाजार भाव है कि नहीं कुछ? बाजार कुछ मिल नहीं रहा है, अच्छा अच्छा. बाजार में नुकसान हो रहा है हाँ और माल भी थोड़ा अच्छा नहीं आ रहा है। बदला 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 बहुत काफी निकल रहा है। किसान लोग छाट करके अच्छा से नहीं लाते हैं। ठीक आहे ठीक आहे. तर मंडळी त्यासोबतच आपण आता बघणार आहोत की गाडीमध्ये आता पॅकिंग झालेला माल आहे. गाड्यामध्ये कशी लोड करत्या ते पण दाखवणार आहोत तुम्हाला. हे बघा असे फेकावं लागत आहे का? अच्छा अच्छा. ये दादा ये खाली. ये. नाव काय तुझं? नाव काय? अनिल साळुंके. अनिल सावंत. किती जणांची टोळी तुझी? आमची 22 जणांची टोळी. किती कामा दिवसातून किती गाड्या भर? दिवसातून 12 गाड्या भरतो. 12 गाड्या भरता. त्यासोबत मला एक सांग की या गाडीचं काय तुम्ही काय म्हणजे गाडी कसं असतं तुमचं? ते गाडीवर असतं. किती काय रुपये गाडी? 3000 रुपये गाडी. 3000. तरी 3000 नाही, मग 14 टायरचे 3500 हा आणि 16 टायरचे 4000 रुपये. 6000. हा आमची 7 जणांची टोळी आहे. साधारण दिवसात आम्हाला 2-3 गाड्या भेटतात, त्या भरतो आम्ही जेवढ्या भेटतात दादा तेवढ्या. बोलले 22 जणांची टोळी. नाही नाही, जातो तू वेगळे. 7च जण आहे. 7 जणांची. किती गाड्या भरतात? 7 जणात 2-3 जेवढ्या आल्या तेवढ्या भरतो आम्ही. या गाड्या व्यतिरिक्त दुसरीकडे भरतात काही इथंच भरतात? ह्या गाड्यावर आमच्या परफेक्ट 2 गाड्या असतात. बाहेर एक नूरचा गाडा आहे, त्याच्यावर भेटली तर हप्त्यात त्याच्या 1-2 गाड्या गाड्या दिवसाला 2 गाड्या तुम्ही भरतात? दिवसाला 2 गाड्या 100%. हा ना. हो, धन्यवाद. तर मंडळी ही एक रूपरेष होती. बघूया त्यासोबतच आपण एक समोर जाणार आहे. समोर बाजारभाव काय कसं मार्केट खाली होतं किंवा जे काही आहे आपले शेतकरी बांधव आहे ते कसे खाली करते काय करते ते बघणार आहे आपण बघणार आहे. आता हे बघा इथं गोलटी खाली होऊ राहिली, बघून घ्या. इथं आपली एक गोलटी वगैरे खाली होतीये. शेतकरी आता म्हणताय काय कसं आहे. तर आपण शेट इकडे या ना, 2 मिनिटं या ना. नमस्कार शेट. शेट काय भाव घेतला मला? हा सुरुवातीला घेतला होता 230. 230. म्हणजे काय ज्या भावात घेतला त्या भावात खाली घेतला? हा आपण कमी जास्त करायचा हिशोब नाही राहत आपल्याकडे. कुठे जातो शेट? गुजरात लोकल वाले कमी जास्तचा काही हिशोब नाही राहत. जो भावात आला त्या शेतकरी घेता तुम्ही? भावात. हो, एक या. बरं. अरे अजून कुठं कुठं जातो आपण? नेपाळ, यूपी. अच्छा आपण ही गोलटी घेतली कशासाठी घेतली? ही बाहेरसाठी. कुठं? यूपी युपी कानपूर. कानपूर, गोरखपूर ऑर्डर कसं राहिलं. तिथलं कसं परिस्थिती कशी चालू? परिस्थिती बोगस आहे. खायला विकतच नाही टमाटे. हा ना. काल तर 200 रुपये विकलाय. हा ना. हा अच्छा 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 चालेल. धन्यवाद. आता आपण त्या सोबतच जे काही शेतकरी आहेत, त्यांना 1-2 शब्द फक्त आमच्या शोकला. फक्त माल कॅरेट. हो हो चालेल चालेल चालेल. एक शेवटचं कॅरेट राहिले दादाला एक विचारूया आपण काय कुठून आलाय, काय बाजार भाव दिलेला आहे चांगला मालाचा, आपण त्याला विचारू. कोणाची? ए कृष्णा, अरे बोल ना, तुला काय परिस्थिती सांगून दे ना.
हा? नहीं बोला ते गुजरात से आज काय बोलो, परिस्थिती कभी आहे? नहीं बोला था, आज बोलो हा? हाँ तुला पैसे भेटाल. अच्छा क्या है अभी हमें किसान लोगों ने बोला था हाँ. कि आप जो बाहर गाले पे खाली करते तो एक आधे गाले पे भी जाके देखो क्या बाजार भाव कैसे खाली होता है क्या क्या नाही, होता है, बाजार क्या तेच नहीं। चालू आहे 10-20 इकडे हाँ. तिकडे तेच. या माऊली अच्छा बरं मंडळी शेतकरी आपले 2 एक कॅरेट राहिले त्यांचे त्यासोबत आपण त्यांची चर्चा करणार आहोत. आए बोले कहा माल जाते आपको उतना तो बता दीजिए बस इतना ही बोलना है. हाँ नमस्कार दादा नमस्ते नमस्ते या कैमरा इधर है. आपको माल कहाँ जाता है? बलसाड़ बलसाड़ वलसाड़ के लिए जाता है. क्या रेट से माल लेगा इधर चालू है 100-200 ऐसा? तो आपका जो साइज रहती है माल की आपकी जो पैकिंग रहती है माल कैसा लगता है आपको? माल वो पेपर पैकिंग वाला अच्छा रहता है, शाइनिंग अच्छा रहता है. अच्छा मीडियम माल लेते हो? हाँ गोल्डी मीडियम दो गोल्टी का आज क्या रेट है? 100 रुपया तक लिया है. 100 रुपये रेट है. अच्छा अच्छा त्यासोबत आता शेतकरी आले आपण त्यांनाच विचारूया की नमस्कार दादा बोला नाव काय तुमचं? स्वप्नील लॉरकर. आपला 1 नंबरचा भाऊ कोणत्या गाड्यावर खाली गेला? SK सत्यम SK काय भावने गेली होती? 181 पावती काय होती पावती? 181 181 पावती होती. काय भाव खाली झाली? 175 180 म्हणजे व्यवस्थित खाली झालं भाऊ. खाली व्यवस्थित झालं पण भाव टेकली याचं काय करायचं आता? काय करायला पाहिजे शेतकरी? शेतकऱ्यांना पुढे सोडून द्यायचं आता. हा काय किती तोडा होता आपला? किती तोडा होता? 15 15 तोडा होता का? माल म्हणजे मीडियम झाला होता बा लोक. हा मीडियम लोकल. आणि सुरुवातीचा काय बाजार भाव गेला होता? सुरुवातीला 800 750 865 930. म्हणजे व्यवस्थित झालेलं होतं. हा तुम्ही आता जे नवीन लागवड आहे त्या शेतकऱ्याबद्दल काय सांगता? कारण की तुम्हाला बाजार भाव चांगला भेटला बिचारायला आता कमी भेटतोय त्यांच्याबद्दल एक सहानुभूती आहे की नाही शेतकऱ्यांना? सण नाही आता जो बाजार भाव कमी झालाय तुमचे कसं आधी तुम्हाला रेट भेटून गेले आता नंतर जे काहींची नवीन लागवड आता चालू आहे त्याला बाजार भाव काय भेटत नाही आता आज माझ्या तुमची सहानुभूती नाही का? बरं आमचा आता 5 पुरा होता. हा तेच म्हणतो तुम्हाला. 175 रुपये भाव विकला. अच्छा काय वाटत होतं? काय आता याच्यात काय करणार सांगा तुम्ही? बरोबर 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 एकदम अगदी बरोबर काय आहे. याच्यात काय करणार? 40 रुपये 50 रुपये गोल्टी विकायची. हा 25 रुपये याच्यात भाडं आहे आपल्याला. बरोबर म्हणजे उलटीचं भाड्याचं पण रेट ठरलं आता. हा बरोबर बरोबर गाडीवर आता आणणार नाही ना फुकट. नाही नाही फुकट तर नाही आणणार. हा, असं. नाही आणणार. काय म्हणते शेट बाजार भाव वाढेल का पुढं? येईल ना आम्ही सांगतो. शेट बाजार भाव वाढेल का? हा मग वाढणार आहे ना. मंदी वाढन पण अजून नाही. अजून नवीन प्लॉट पण भरपूर चालू होण्यासारखी होण्यासारखे पण 8-10 दिवस थांबा येईल आपल्या रुटीन मध्ये. आम्हाला एवढी मध्ये काही कामाची नाहीये. निदान 300-400 रुपये आपला लोकल चालला पाहिजे. 100-150-200 रुपये गोल्टी चालली पाहिजे. आम्ही 900,000 रुपयाची अपेक्षा नाही ते खोटी मार्केट आहे 900,000 वर. नाही आम्ही आमची अपेक्षा पण नाही राहत. 400-500 रुपयांनी रेग्युलर मार्केट आपलं शेवटपर्यंत टिकलं गेलं पाहिजे. एक्सपोर्ट 500 रुपये लोकल 300 पासून 400 रुपये गोल्टी 150-200 कधी होईल शेती? होईल 8-10 दिवसांनी थोडं चालू आहे. कचरा सगळीकडचे कचरा साफ होऊ राहिले. समोर पण हळूहळू उठतंय. अच्छा म्हणजे 15 जूनची जी काय लागवड आहे ती संपत आलेली आहे. हळूहळू होईल आता. माल तर भरपूर आहे. एक हे बेंगलोरने तुमचा आहे औरंगाबादचा देशी यांनी त्यांनी सगळा कांड करून ठेवलाय. अच्छा नाही तर आता पण आपल्या मालाला उठावा असता. आता देशी पुढे हायब्रिडला काय डिमांड राहणार आहे. बरोबर आम्ही पण हायब्रिड चालू करू. देशी चालू कर. हा देशी चालू करू. विदेशी बंद करा देशी चालू करा. बरोबर मंडळी ही आताची प्रतिक्रिया होती शेतकऱ्यांची. आपण तुम्ही सांगितल्यानुसार एक शेतकऱ्यांची इच्छा होती सगळे बोलत होते की तुम्ही गाड्यावर जाऊन व्हिडिओ बनवा. आम्ही गाड्यावर पण आलो मला पॅकिंग पण दाखवली कोण काय भाव खाली झालं शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या तुम्हाला दाखवलं आम्ही सगळं. मित्रांनो हे सगळं तुमच्यासाठी चालू आहे. तुम्ही बघू शकता जी काय वस्तुस्थिती आहे ती तुमच्या समोर आम्ही मांडलेली आहे. चला धन्यवाद भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये.